कमी प्रोटीन सेवनामुळे सांधेदुखी, सूज आणि इतर समस्यांचे कारण. आयुर्वेदिक उपाय आणि पंचकर्म. प्रोटीन शरीरातील स्नायूंची ताकद राखण्यासाठी, ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी आणि महत्त्वाचे एन्झाईम आणि हार्मोन्स निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. प्रोटीनच्या अपुऱ्या सेवनामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात, विशेषतः सांधेदुखी, सूज आणि पचनाशी संबंधित समस्यांमध्ये. चला तर मग पाहूया की प्रोटीनची कमतरता कशी सांधेदुखी, संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांना जन्म देते आणि या समस्यांवर पंचकर्मासह आयुर्वेदिक उपाय कसे फायदेशीर ठरू शकतात. सांधेदुखी आणि सूज. प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीराला ऊतींना दुरुस्त करण्यात अडचण येते, विशेषतः सांध्यांच्या कार्टिलेजचे संरक्षण कमी होते, ज्यामुळे वाढलेली सूज. कमी प्रोटीनमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते, ज्यामुळे सूज नियंत्रित करण्यास अडचण येते आणि त्यामुळे सांधेदुखी व सूज वाढते. कोलाजेन उत्पादनात घट. कोलाजेन हे सांध्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीन आहे. प्रोटीनची कमतरता कोलाजेनचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे सांधे कमजोर होतात आणि सूज, दुखणे वाढते. ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सांध्यांतील कार्टिलेज हळूहळू झिजते. अपुऱ्या प्रोटीनच्या सेवनामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होते. कार्टिलेजची झीज. कार्टिलेज प्रोटीनचे महत्त्वाचे घटक आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे ते जलद झिजते, ज्यामुळे हाडांमध्ये घर्षण होऊन दुखणे आणि कठोरता येते. ऊती दुरुस्ती कमी. प्रोटीन कमी असल्यामुळे शरीरात तुटलेल्या कार्टिलेजची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसची लक्षणं अधिक तीव्र होतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक स्वप्रतिरोधक आजार आहे, ज्यामध्ये शरीर स्वतःच्या सांध्यांवर हल्ला करते. प्रोटीनची कमतरता हा आजार अधिक गंभीर बनवते. प्रतिरोधक क्षमता कमजोर. प्रोटीन अँटीबॉडीज तयार करण्यासाठी आवश्यक आहे. अपुऱ्या प्रोटीनमुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीला हानी पोहोचते, ज्यामुळे सांध्यातील सूज आणि दुखणे अधिक तीव्र होते. स्नायूंची झीज. प्रोटीन कमी असल्यामुळे स्नायूंची झीज होते, ज्यामुळे सांध्यांवर अधिक ताण येतो आणि दुखणे वाढते. बद्धकोष्ठता. प्रोटीन पचनात देखील महत्त्वाची भूमिका बजावते. पचन स्नायू कमकुवत होतात. पचनसंस्थेतील स्नायूंना प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीनची कमतरता यामुळे पचनसंस्था कमजोर होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होते. एन्झाईम उत्पादन कमी. पचन एन्झाईमच्या उत्पादनासाठी प्रोटीन आवश्यक असते. प्रोटीनची कमतरता एन्झाईम उत्पादन कमी करते, ज्यामुळे पचनाच्या समस्या आणि बद्धकोष्ठता निर्माण होतात. आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि उपाय. आयुर्वेदानुसार सांधेदुखी, सूज आणि पचनाच्या समस्यांना वात आणि कफ दोषाच्या असंतुलनाशी जोडले जाते. या दोषांचे असंतुलन आणि कमी प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरात अशांतता येते. आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म हे शरीराचे संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त उपाय आहे. पंचकर्म उपचार. श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकमध्ये पंचकर्म हा डिटॉक्सिफिकेशन आणि पुनरुत्थान तंत्रांचा एक संच आहे, ज्यामुळे दोषांचे संतुलन साधले जाते, चयापचय सुधारते आणि सांधेदुखी व पचनाच्या आरोग्याला सुधारते. येथे पंचकर्म कसा मदत करू शकतो. अभ्यंग. औषधी तेल मालिश. अभ्यंग ही तीळ किंवा मोहरी सारख्या औषधी तेलाने नियमित केलेली मालिश आहे, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, सांध्यांची कठोरता कमी होते आणि स्नायूंची ताकद वाढते. स्वेदन. औषधी वाफ उपचार. सांध्यांमधील कठोरता कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी स्वेदन उपचार अत्यंत उपयुक्त आहेत, विशेषतः ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी. विरेचन. औषधी शुद्धीकरण. पित्त दोषाचे संतुलन साधण्यासाठी आणि सांधेदुखी व सूज कमी करण्यासाठी विरेचन अत्यंत उपयुक्त आहे. बस्ती. औषधी एनिमा थेरपी. वातसंबंधित समस्यांसाठी बस्ती एक अत्यंत प्रभावी उपचार आहे.
ही थेरपी बद्धकोष्ठता कमी करते आणि सांध्यांच्या लुब्रिकेशन व लवचिकतेला वाढवते. रक्तमोक्षण रक्तशुद्धी थेरपी रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि सूज संबंधित समस्या कमी करण्यासाठी रक्तमोक्षण उपयुक्त आहे. हा उपचार रक्तातील विषारी पदार्थ काढून सूज कमी करतो. सांधेदुखी व पचनासाठी आहारिक शिफारसी उच्च प्रोटीन आहार प्रोटीनयुक्त अन्न जसे की मसूर, हरभरा, बदाम, बिया आणि मांस यांचा आहारात समावेश करा, ज्यामुळे स्नायू आणि ऊती दुरुस्त होतात. हर्ब्स आणि मसाले, हळद, आलं आणि अश्वगंधा यांसारख्या दहशामक औषधींचा वापर सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी करा. त्रिफळा हे पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. डिटॉक्स टी जिरे, आलं आणि धणे यांच्यापासून बनवलेल्या हर्बल चहा पिण्याने पचन सुधारते, शरीरातील पाणी धारण कमी होते आणि विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जीवनशैलीतील बदल सांधेदुखीसाठी नियमित शारीरिक क्रिया, सौम्य व्यायाम जसे की योगासने, चालणे किंवा पोहणे हे सांध्यांना लवचिक ठेवण्यासाठी आणि कठोरता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्रिकोणासन आणि पवनमुक्तासन यांसारख्या योगासने सांधेदुखीसाठी फायदेशीर आहे. पुरेसे पाणी प्या, दिवसातून भरपूर गरम पाणी प्या, ज्यामुळे पचन सुधारते आणि वात दोष संतुलित होतो, जो सांधेदुखी आणि बद्धकोष्ठतेसाठी कारणीभूत ठरतो. निष्कर्ष प्रोटीनच्या अपुऱ्या सेवनामुळे सांधेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. आयुर्वेदिक आहार, औषधींचा वापर आणि पंचकर्म थेरपी जसे की अभ्यंग, बस्ती आणि स्वेदन यांचा वापर करून आपण नैसर्गिकरित्या शरीराचे संतुलन पुनः प्राप्त करू शकतो आणि एकूण आरोग्य सुधारू शकतो. श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकमध्ये आम्ही तुमच्यासाठी वैयक्तिक आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म थेरपी देतो, जे तुम्हाला सांधेदुखी, सूज आणि पचनाच्या समस्या व्यवस्थापित करण्यास मदत करतील. तुमच्या आरोग्याच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.